झेल त्याने पकडले. मॅच सुरू होण्याच्या पूर्वीच मी उल्लेख केला होता की दिनेश वाघ हा खरवई संघाचा स्टंट बॉय आणि त्याने जवळपास 4 झेल पकडलात. एक दिनेशला आपण आता फिल्डिंग करताना पाहिलं. आता बॅटिंग करण्यासाठी आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गौरव आणि त्याच्या सोबतीनं बादल. गौरव म्हात्रे आणि बादल सवारे ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. सन्माननीय संकेतजी भोईर साहेबांचं नुकताच या स्पर्धेच्या ठिकाणी शुभागमन होतं. त्यांना आमची विनंती आहे की आपण सन्मानाने आदरानं आमच्या मुख्य व्यासपीठावरती यावं. 22 एकर कोळा ग्रुप चिंचपाड आयोजित आई गावदेवी चषकामध्ये आम्ही आपलं हार्दिक सहर्ष स्वागत करत आहोत. 68 बनवल्यात पहिल्या सत्रामध्ये. 69 धावा इथून चेस डाऊन करायच्या आई गावदेवी खरवई संघाला. 30 बॉल मध्ये 69चं टार्गेट. स्टील 69 आर रिक्वायर्ड फ्रॉम अपकमिंग 30 डिलिव्हरीज. 30 बॉल मध्ये 69 बनवायच्यात. या बॉलवर मॅच कडे पंचांकडून येईल ग्रीन सिग्नल. 69 धावा चेस होतात की डिफेंड होतात हे पाहणं उत्सुकताचं राहणार आहे. आघाडीची जोडी याच धावा चेस करण्यासाठी गौरव म्हात्रे. 2023 मध्ये अर्धशतक पारी याच क्रीडांगणावरती त्याने खेळली होती. 30 पारी त्यांना आठवावी लागेल. 2023च्या स्पर्धेमधील पहिली अर्धशतक पारी. गौरव म्हात्रे ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्रायकिंग एंडला बादल सवारे त्यांच्या समवेत आणि बॉलिंग मार्क वरती स्ट्रायकर बॉलर वेगवान चीता गांधारी एक्सप्रेस बॉलिंग मार्क वरती येत असताना आतिश कारभारी तयार. पहिला बॉल. पहिलाच बॉल. मॅचची गोल्डन विकेट. मैदानाच्या बाहेर 440 वोल्टचा मोठा झटका बसत असताना गावदेवी खरवई टीमचे स्टंट बॉय परत आहेत. फलंदाज गौरव म्हात्रे बाद. चेहऱ्यावरती जाणून येते. ऍक्शन रिप्ले मध्ये जर आपण पाहिलं पुन्हा एकदा आपण ऍक्शन रिप्ले पावत पहा. लेग्सिक वरती खेळत होता त्या कारणास्तव शरीरापासून दूर ठेवला. चेस करण्याचा प्रयत्न इनसाइड आउट खेळायचं होतं. कौतुक करूयात आतिशचं देखील. फक्त वेगाने गेम खेळला जात नाही तर कधी कधी दिमागाचा देखील तेवढा चांगला वापर करावा लागतो. तेच इथे आतिश दाखवत असताना लेग स्टिक वरती लेग गार्ड घेऊन खेळत होते गौरव म्हात्रे. त्याचाच फायदा आतिश कारभारीने उचलला. शरीरापासून दूर ठेवला. इनसाइड आउट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये छोटीशी कडा पंचांना पकडलं आणि पंचांचा इशाराची वाट पाहण्याच्या अगोदरच फलंदाज गौरव म्हात्रेने त्यांचं क्षेत्र सोडलं. कुठल्या प्रकारची धावसंख्या अजून तरी धाव पुस्तकावरती नाहीयेत. पहिल्या सत्रामध्ये शेवटच्या 2 ओव्हर मध्ये जवळपास 32 धावा आल्या. सन्माननीय देवीदासजी भगत साहेबांचा या स्पर्धेच्या ठिकाणी शुभागमन होतं. त्यांना आमची विनंती की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती यावं. आपलं आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत. 2023 मध्ये खरवई संघाला याच स्पर्धेमध्ये त्यांना पुरस्कृत केलं होतं. बराचदा ते खरवई संघाला पॅक करत असतात आणि आज ते या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं हार्दिक स्वागत आम्ही करतोय. आडवा बॅटने खेचून मारलाय मिड विकेटला. इनफिल्डला क्लिअर करत बॉल डीप मिड विकेट मध्ये हरीश जोपर्यंत उचल फेक करतोय तत्पूर्वी 1 धाव या बॉल वरती मिळते. 1 गडी बाद 1 टीमची टोटल. आतिश कारभारी बॉलिंग करत असताना ओव्हर नंबर 1 मध्ये जमलेल्या सर्व मान्यवरांचं मुख्य व्यासपीठावरून जे मॅचचा आनंद घेतात त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. महत्वपूर्ण सामना प्रेक्षकांच्या भेटीला. 1 गडी बाद 1. फुल टॉस चेस करायचं होतं. नाही जमलं एक्झिक्युशन. बॅटची एज लागून विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. प्रितेश पाटील चांगली बॅटिंग प्रितेशने दाखवली. जरूर पहिल्या इनिंग मध्ये 10 धावा त्याने बनवल्या परंतु ऍज अ विकेट किपर देखील कमालीची कामगिरी. 27 मध्ये अजूनही 68 करायच्यात. ओ चांगला चेंडू. बॅट ड्रॅग केली आहे. ग्राउंडिंग झाली आहे बॅट. काय जबरदस्त चेंडूची हाताळणी करतोय. राऊंड द स्टंप स्नॅप. नॉर्मल साइड आर्म बॉलिंग करण्याचा प्रयत्न आणि जवळपास बांधून ठेवलाय. बादल सवारेला ब्लॉक करून टाकलंय. एकाच पोझिशन वरती खेळण्यासाठी भाग पाडलेला आहे. फिल्डिंग मध्ये थोडीशी बदल करत असताना इक्वेशनचा विचार केला तर 26 बॉल मध्ये 68 ची गरज आहे. बॉलिंग मार्क वरती बॉलर तयार होतात. आतिश स्ट्रायकिंग एंडला बादल. इनसाइड आउट खेळायचं होतं. दूर शरीरापासून फायदा उचलतात. आणखीन एक निर्धाव चेंडू. पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये बऱ्याचदा आपण बॅटरचा बोलबाला पाहिला असेल परंतु या मॅच मध्ये या ओव्हर मध्ये काहीतरी नवीन आपल्याला पाहायला मिळतंय.
वन मोर डॉट बॉल. राऊंड द स्टम्प्स बॉलिंग आल्याच्या नंतर असेच काहीसे चित्र, आतून बाहेर निघणारा हा चेंडू. बीट झालेत बॅटर बादल सवारे. डॉट बॉल सलगचे 3 डॉट बॉल खेळलेत बादलनं. एक गडी बाद, एक धाव फक्त धाव पुस्तकावरती आहेत. शेवटचा बॉल आता बाकी राहतोय. मिडॉनचा खेळाडू आतमध्ये ठेवण्यात आलाय. कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, पॉइंट. स्विच इट बाहेर काढतायत. वेगवान टाकला होता व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन, 2 धावा पुस्तकावरती. फिल्डिंगची विवरचना आपण पाहिली तर वायडिश लॉंग ऑफला आणि बरोबर काऊ फेसला खेळाडू ठेवण्यात आलेला आहे. बदल करत असताना फिल्डिंग मध्ये थोडीशी फिल्डिंग मध्ये बदल करत असताना आता मिड ऑफ आतमध्ये घेतलाय. मिड विकेट आणि बरोबर वायडिश लॉंग ऑनला खेळाडू बाउंड्री लाईनचं पेट्रोलिंग करताना पाहायला मिळत आहे. आता इनसाइड आउट खेळतात. फिल्डिंग बदलल्याच्या नंतर बादल हवी ठरलेला आहे. बॉल सीमा पार, एक्स्ट्रा कव्हरला चौकार. पहिल्या षटकाचा डाव इथून अटपला. एक गडी बाद, 6 धावा धावा पुस्तकावर. चला लवकरात लवकर फिल्डिंग सजवून घ्या. बादलच्या बाटमधून चौकार आल्याच्या नंतर आपण डीजे दिनेश यांच्या वतीनं संगीत बादलसाठी ऐकत असताना 6 धावा शेवटच्या बॉलवरती चौकार आला. टीमची धावा संख्या 1 गडी बाद 6. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाला. अतिश कारभारीनं पहिलं अतिशय उत्तम षटक टाकलेला आहे. आता पाहूयात इक्वेशन. 24 बॉलचा खेळ बाकी राहतो. 24 मध्ये 63 या धावा संख्येची गरज आहे. 24 बॉल 63. काल चांगल्या मॅचेस आपण पाहिल्या. चेस होताना पाहिल्या, कमी धावा डिफेंड होताना पाहिल्या. आता 24 बॉल मध्ये 63. चला अधिकचा वेळ आपण घेऊ नका. जवळपास 6 मिनिटं खर्च झालेली आहेत पहिल्याच ओव्हर मध्ये. बॉलिंग मार्कवरती ओव्हर नंबर 2 मध्ये हरेश भोईर येतात. स्ट्रायकिंग एंडला दिनेश. अळवा बाटने खेळतात. व्यवस्थित कनेक्शन नाहीये, थोडेसे लेट खेळलेत. पहिली सिंगल वेगानं कंप्लीट केले. फक्त एकच रन या बॉल वरती मिळते. संघाची धावत संख्या 1च्या मदतीने जाऊन पोहोचलेली ती 7 वरती. स्ट्राईक पुन्हा एकदा आली आता बादलकडे. गौरव बाद झाले. गौरव मात्रेवरती मोठी जबाबदारी होती. पहिल्याच बॉल वरती इराद्यानं निस्तानुभूत करणारा चेंडू. एज लागल्याच्या नंतर प्रितेश पाटीलची झेल. बॉल तयार. ऑल ऑफ केला. प्रॉपर कनेक्ट. हवेच्या लाटांवरती स्वार ऑन बॉल निघाला. सळ सीमा पार. काऊ फेसला सिक्सर. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. षटकार बादल बरसतोय मैदानाच्या आतमध्ये. 1 गडी बाद 13. पुन्हा एकदा आडवा बाटने खेळतात. स्कोअर ऑफ द विकेट प्रोटेक्शन डीप मध्ये. पहिली सिंगल वेगाने. सेकंडचा कॉल. एकच रन या बॉल वरती मिळते डीप मध्ये. चांगले फिल्डिंग होत असताना तो यशने प्रेशर टाकलं बॅट्समन वरती. त्या कारणास्तव फक्त एकच रन या बॉल वरती मिळते आणि संघाची धावत संख्या इथून जाऊन पोहोचलेली ती 14 वरती. बादलने फटके खेळण्यासाठी सुरुवात केलेली. आता दिनेश कडून देखील खरवई संघ अपेक्षा करेल, कारण इक्वेशन बदलत जाईल. 21 बॉल मध्ये आता 55. प्रत्येक बॉल वरती रन येणं गरजेचं आहे. प्रत्येक डॉट बॉल फायदेशीर ठरेल. गंधारी संघासाठी प्रत्येक रन फायदेशीर ठरेल. आई गावदेवी खरवई संघासाठी. 1 गडी बाद 14. ओव्हर द स्टम्प्स. आडवा बाटने ऑफ करण्याचा प्रयत्न. एज लागून वरती उडाला. प्रितेशने कॉल केला. 2-2 खेळाडू टक्कर झाली आहे, परंतु झेल पकडली. फलंदाज बाद. कॉलिंग महत्वाचे मित्रांनो. बॅट्समन आउट.
ते कदाचित ज्या क्रीडांगणाकडे येणारा जो मुख्य रस्ता आहे त्या मुख्य रस्त्यामध्ये आपण कृपया करून वाहने पार्क करू नका, जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांना अडथळा होतो. त्या कारणास्तव आम्ही आपल्याला विनंती करत आहोत की मुख्य जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या मधोमध आपण गाड्या पार्क करू नका कृपया करून. लॉफ करतात आल्या आल्या वाईड लॉंग ऑनला जेल जेल पकडली आहे क्या, सुटली आहे कॅच. जितूने या आधीच्या चेंडूवरती कॅच पकडली होती आणि त्यानंतर लॉंगॉनला झेल उडाली होती. 1 रन या बॉलवरती मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 15 वरती. नवीन फलंदाज समीर आलेत. नवीन फलंदाज सिंगल या बॉलवरती पहा कॅच. प्रयत्न चांगले होते, शेवटच्या मोमेंटला बॉडी स्ट्रेच केली आणि धावा नक्की वाचवल्यात आपल्या टीमसाठी. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न कनेक्ट झालेलाच नाहीये चेंडू. बॅट अँड बॉलचा अजिबातच संपर्क नाहीये. डॉट बॉल. पॉवर प्लेचे 2 षटक पूर्ण होतात. 2 ओव्हरमध्ये धावा बनवल्यात 15. गांधारी संघाचा 12th मॅन ड्रेस कोड मध्ये नसल्या कारणास्तव त्यांना 2 धावांची पॅनल्टी ती आपण ऍड करूयात खरवई टीमच्या बॅटिंग मध्ये. म्हणजे 2 ओव्हरमध्ये झाल्यात 15 ऍड करूयात 2 पॅनल्टीच्या धावा. टोटल धावसंख्या 2 ओव्हरमध्ये जाऊन पोहोचलेली आहे. 2 गडी बाद 17 धावा. विजयासाठी आता 18 चेंडूंचा खेळ बाकी राहतो. 18 चेंडूंमध्ये 52 धावसंख्येची गरज आहे. चला लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या. 2 षटकं आपण ऑन टाइम कंप्लीट केलेली आहेत. त्या कारणास्तव आपल्याकडून आम्ही सहकार्याची अपेक्षा करत आहोत. प्लीज सेटल डाऊन फास्ट. लवकरात लवकर फिल्डिंग आपण लावून घ्या. 2 ओव्हरमध्ये धावा झाल्यात 17. विजयासाठी 18 चेंडूंमध्ये करायच्या धावा 52. खरवई संघाला आता इथून हात खोलावे लागतील. गौरव बाद झाला, त्याच्यानंतर सेकंड विकेट डाऊन झाली. दिनेश वाघ परतला. आता नवीन फलंदाज समीर मैदानाच्या आतमध्ये. बादलचा विचार केला आज ओपनर 7 बॉलमध्ये इंडिव्हिज्युअल 11 त्यानं बनवल्यात, परंतु आता अजून मोठी अपेक्षा खरवई गाव आता या बादल कडून करत आहे. मुख्य रस्ता जो ग्राउंड कडे येणार आहे त्या मुख्य रस्त्याच्या मधोमध कुठल्याही प्रेक्षकांना किंवा खेळाडूंना गाड्या आपण कृपया करून पार्क करू नका, जेणेकरून मान्यवरांच्या ज्या गाड्या येतात किंवा जे जे खेळाडू ऑन टाइम पोहोचण्याचा प्रयत्न करतात त्यांना अडथळा निर्माण होईल. 2 ओव्हरमध्ये 17, 18 बॉलमध्ये 52 ची आवश्यकता आहे आणि गावदेवी खरवई संघाला. चला मॅच ऑन. 3ऱ्या ओव्हरमध्ये बॉलर आलेले आहेत आतिश कारभारी. पहिल्या ओव्हरमध्ये त्यांचा दबदबा. 2ऱ्या ओव्हरमध्ये हरीशला पाहिलं, स्वागत भव्य केलंय. पहिलाच बॉल ऑफ करत असताना समीरच्या बॅटमधून तडाखा. अजयच्या विरोधामध्ये भव्य षटकार. भव्य स्वागत. आतिश पहिल्या ओव्हरमध्ये आतिशनं जबरदस्त इकॉनॉमिकल षटक टाकलं, परंतु आता हात खोलावे लागतायत आई गावदेवी करवई संघाला आणि समीरच्या बॅटमधून लाप स्ट्रोक कन्वर्ट करत असताना आलाय षटकार. टीमची टोटल 2 गडी बाद 23. इक्वेशन 17 मध्ये 46. कमी गतीने बॉल. चेंज ऑफ पेस. पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहत व्हाईट बॉल. लेग ब्रेकचा जबरदस्त चेंडू होता. लाईन आणि लेंथ मध्ये थोडासा परिवर्तन करण्याच्या प्रयत्नामध्ये एक्स्ट्रा रन देऊन बसला. टीमची टोटल जाऊन पोहोचले 2 गडी बाद 24 धावा. अजय कारभारीने यादीचं षटक टाकलं फक्त 1 धावसंख्येचं. शरीरापासून दूर आहे. लॉफ करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. टीमची आतिश बॉलिंग करत असताना ओव्हर नंबर 1 मध्ये देखील जबरदस्त गोलंदाजी. त्यानंतर आता इंडिव्हिज्युअल 2रं आणि संघासाठीचं 3रं षटक. टोटल आतापर्यंत 24. कमी गतीने टाकला. चेंज ऑफ पेस. ओळखला जरूर होता, परंतु पारखला मध्ये थोडासा अडथळा निर्माण होत असताना बॅट्समन समीरला जो पहिला बॉल वेगाने टाकला त्यावरती षटकार समीरने लगावला. त्यानंतर चेंज ऑफ पेस करत असताना पुन्हा एकदा राऊंड द स्टंप्सने येत आहेत. आतापर्यंत 2 गडी बाद 24. 15 बॉलमध्ये 45 आवश्यकता. वेगाने टाकला. हवे ते चेंडू
व्यवस्थित एक्झिक्युशन नाहीये. बॅट रोटेट झाले हातामध्ये. सेकंडचा कॉल आहे. वॅकंड एरियामध्ये बॉल पडला आणि 2 धावा तोपर्यंत पूर्ण होतात. 2च्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 26 वरती. प्रत्येक बॉलवरती फिल्डिंगची व्यूहरचना बदलत असताना कधी आतिश कारभारी ओ द स्टम्प्स न बॉलिंग करतोय, कधी राऊंड द स्टम्प्स न. आता आपण पाहतो शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू कदाचित घेण्याचा प्रयत्न चालू आला. 26 धावा. स्विच हिट कनेक्शन नाहीये. रन साठी जागा बनवली आहे. डायरेक्ट हिटची संधी मिस झाली आहे. ओ नॉन स्ट्रायकिंग एंडला लगावला. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती पंचांच्या इशाराची वाट आपण पाहूयात. पंचांचे एक्सप्रेशन भरपूर काय सांगून जातात. रेफर केला पंचांना रनआउट साठी. सुंदर बैलाचे मालक शुभम सामशेट कारभारी यांच्या वतीनं विकेट हॅट्रिक साठी 2100 रुपयांचं पारितोषिक आहे. ओ प्रेझेन्स ऑफ माइंड. आतिश कारभारीनं डायरेक्ट हिट लगावली आहे आणि फलंदाज इथून झाला रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. हे पा क्लिअर व्हिज्युअल ऑन स्क्रीन. ग्रामीण टेनिस क्रिकेट या वेबसाईट वरती तुम्ही पाहतात किती दूर राहिले. कदाचित अपेक्षाच नसेल बाद झालेले फलंदाज समीर भगत यांना की नॉन स्ट्रायकिंग एंड वरती हिट होईल. जिथे फर्स्ट स्लिपच्या खेळाडूंना डायरेक्ट हिट लगावली. बॉलरकडे बॉल गेला आणि बॉलर आतिशने देखील डायरेक्ट हिट लगावली. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. 26 ला धक्का इथून लागला. तिसरा बॅट्समन आउट होतात. समीर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुमित जाधव आता येत आहेत. टीमची टोटल 26 वरती. विजयासाठी 13 चेंडूंमध्ये 43 ची आवश्यकता. 43 फ्रॉम अपकमिंग 13. कमी गतीनं बॉल. वेगवाने चेंडू. फिल्डिंग रेस्ट्रिक्शन. पंचांना कॉल केला नो बॉल आणि नो बॉलच्या नंतर बॉल चाललाय सरळ बाउंड्रीच्या बाहेर चौकार. या आधीच्या बॉल वरती देखील पंचांनी क्रॉस व्हेरीफाय केलं होतं. विकेट किपर आणि बरोबर स्क्वेअर लेगच्या म्हणजे पंचांच्या त्या क्षेत्रामध्ये 30 डिग्री मध्ये 3 खेळाडू आढळले. त्या कारणासह फिल्डिंग रेस्ट्रिक्शनचा नो बॉल इथून पंचांना कॉल केलेला. पाच नेक्स्ट बॉल असणार आहे फ्री हिट. नेक्स्ट बॉल फ्री हिट. कदाचित आज तो मोमेंट आहे जिथे मॅच टर्न होऊ शकते. कारण आता 13 बॉल मध्ये 38 ची आवश्यकता आहे. टोटल झालं 31. 13 बॉल आणि 38 ची गरज. या बॉलवरती मोठा फटका जर आला. आडवा बॅट न कडवा प्रहार आहे. वेगवाने फटका. कॅच त्या ठिकाणी लॉंग ऑनला पकडण्यात आले. फ्री हिटचा बॉल. असं वाटलं एका क्षणाला की बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर. एकच रन या बॉलवरती मिळते. टीमची धावसंख्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचलेली आहे ती 32 वरती. विजयासाठी 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 बॉल मध्ये 37 धावसंख्येची गरज आहे. 12 बॉल मध्ये 37. पुढच्या षटकासाठी गांधारी संघ आपल्याकडे फक्त 4 मिनिटं आहेत याची देखील आपण नोंद घ्या. अन्यथा अंतिम ओव्हर मध्ये आपल्याला एक खेळाडू इनफिल्ड मध्ये आणावा लागेल. 12 बॉल आणि विजयासाठी 37 ची गरज. ऑन स्क्रीन तुम्ही पाहतात
या कारणास्तव मोठी मागणी आहे ग्रामीण टेनिस क्रिकेटचे कॅमेरामॅनची. साहिल भोईर शेवटपर्यंत पहा, जेव्हा झूम आउट करतो तेव्हा विजन देखील नाहीये. याच गरुड झेपची खऱ्या अर्थानं आता गरज आहे खरवई संघाला. झूम आउट केल्याच्या नंतर किती क्लोज कॅमेरा वर्क आहे साहिलचा. विशेष आभार आपण सर्वांचंच करूयात ग्रामीण टेनिस क्रिकेटचा, की ज्याप्रमाणे मेहनत ते संपूर्ण स्पर्धेला इंटरनॅशनल लुक देण्याचा प्रयत्न करतात. ग्रामीण टेनिस क्रिकेटचे सीईओ फाउंडर तेजस्वी भोईर आमच्या समवेत आहेत, त्यानंतर साहिल भोईर, दीपांशु भोईर आहेत, राज जोशी आणि आज भाविक देखील जॉईन झालेले आहेत. सर्वांचं हार्दिक स्वागत, विशेष कौतुक आपण करूयात. 12 बॉलमध्ये आता विजयासाठी 37 या धावत संख्येचं इक्वेशन आहे, म्हणजेच मोठ्या धावा इथून आता चेस डाऊन करायच्यात. गोलंदाज तयार. ओ स्किट होत आहेत. स्प्रे मेडिकल किट प्लीज. 12th मॅन. medical kit, something bandage and all. सुंदर बैलाचे माळक शुभम शामशेट कारभार यांच्या वतीनं गांधारी टीमसाठी पारितोषिक विकेट हॅट्रिक साठी तब्बल 2100 रुपयांचा कॅश प्राइज. थोडेसे स्किट झाले चौथ्या ओव्हरमध्ये. यश आलेत बॉलिंग मार्क वरती. 12 बॉल मध्ये 37चा आता इक्वेशन आहे. बारा बॉल मध्ये 37 इक्वेशन. तुम्ही मॅचचा आनंद घेतात. VK स्पोर्ट्स गांधारी बनाम आई गावदेवी खरवई या दोन टीम मध्ये पहिल्या सत्रामध्ये 68 बनवले होत्या. गांधारी संघानं 69चं टार्गेट 3 ओव्हर मध्ये आतापर्यंत बनवलं. 32 विजयासाठी 12 बॉलचा खेळ बाकी राहतो. 12 चेंडूंमध्ये 37 या धावत संख्येची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचे नियम. 12 बॉल मध्ये 37 2 धावत संख्येची पॅनल्टी घेऊन उतरला या ठिकाणी गांधारी संघ. 12th मॅन नसल्या कारणास्तव 12 बॉल 37. स्ट्रायकिंग एंडला आता फलंदाज सुमित जाधव. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती बादल सवारे आणि बॉलिंग मार्क वरती आला तो यश. 12 बॉल 37. ओव्हर द स्टंप्स. लॉफ करतायत. आडवा पाटणं कडवा प्रहार आहे. पूलचा फाटका पॉवरफुल ठरला. स्कोअर लेगला सरळ सीमा पार. सिक्सर आला. हिम्मत पहिल्याच बॉल वरती षटकार. 12 मध्ये 37 करायचे होत्या. सिक्सर आला. शरीरापासून दूर
खेचून मारला, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल करताय जज, पकड़लिए कैच, फलंदाज बाद, बारी बारी सबकी बारी, पहले तुम्हारी अब हमारी. आता 10 बॉल मध्ये 31चं इक्वेशन. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये ओमकार शेंडे आलेत. इक्वेशन 10 बॉलचा आता खेळ बाकी राहतो. 10 बॉल मध्ये 31. गोलंदाज तयार यश. होल ऑफ करण्याचा प्रयत्न, ताकद लावली होती या फटक्यावरती, परंतु बॅटन बॉलचा अजिबात संपर्क नाहीये. ओमकार नवीन फलंदाज आलेले. डॉट बॉल. इक्वेशन आता 9 मध्ये 31. 3 बॉल निर्णायक आहेत. 3 बॉल अतिशय महत्वाचे आहेत. लॉफ करतायत वाडिश लॉंगॉनला, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, पकडलीये झेल आणि फलंदाज बाद. थोडस जड होत चाललंय समीकरण. एक्स्ट्रा कव्हरला इनसाइड आउट खेळतात. क्षेत्ररक्षक पोहोचतात. हो गुड कॅच, सहजतेने कॅच कंप्लीट केली. अवघड झेलला सोपी बनवली. फलंदाज बाद. बॉल आता विजयासाठी 31 ची गरज. हॅट्रिक बॉल, हॅट्रिकच्या उंबरट्यावरती येऊन पोहोचला तो गोलंदाज यश. जिथे 12 बॉल मध्ये 37 करायच्या होत्या, पहिल्या बॉलवरती सिक्सर आला. 11 मध्ये 31 होत्या, त्यानंतर आता 7 मध्ये 31 ची गरज. इनसाइड आउट, जेलची शक्यता. हॅट्रिक बॉल आहे. प्रयत्न चांगले होते, दुसऱ्यासाठी देखील निघालेत. 2 धावा या बॉलवरती मिळतात. ओव्हर पूर्ण होतात. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचलेली ती 40 वरती. विजयासाठी 6 बॉल मध्ये 29 या धावसंख्येची गरज. 6 बॉल मध्ये विजयासाठी 29. पुढील मॅचच्या दोन्ही संघांना आमची विनंती की आपण मुख्य प्रवेशद्वारा मार्गेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं, याची आपण नोंद घ्या. 6 बॉल मध्ये 29 ची गरज. चला लवकरात लवकर अडीच. थँक्यू सो मच. 6 मध्ये 29 ची गरज.
निखिल बिर्ले या सामन्याचा आनंद घेतात, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. साहिल कारभारी आलेत ओव्हर नंबर 5 मध्ये. अतिशय 2 षटक महत्वपूर्ण राहिले. 12 मध्ये 37 होत्या. पहिल्या बॉलवरती सिक्सर आला होता. 11 मध्ये 31. प्लॅन कुठेतरी फसला. 6 बॉल मध्ये आता 29. 40 धावा आतापर्यंत. लॉंगॉनला चेंडू, क्षेत्ररक्षक पोहोचतात. 1 रन तर पूर्ण केले. सेकंडचा कॉल, थोडासा लेझी क्रिकेट. 2 धावा पूर्ण होतात. 27 राहतात आता 5 मध्ये. 5 बॉल 27. फुल टॉस, आडवा पाटणं, हा कडवा प्रहार, बॉल सीमा पार, षटकार, पंचांचा इशारा, नो बॉल. 7 धावा या बॉल वरती मिळतात. म्हणजे 5 बॉल मध्ये 27 करायच्या होत्या. तिथे आलाय नो बॉल वरती सिक्सर. म्हणजे मिळाल्यात 7 धावा. 5 बॉल मध्ये आता कराव्या लागतील धावा 20. 5 बॉल मध्ये आता विजयासाठी 20 धाव संख्येची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग. इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरला फ्री हिट बॉल. पहिली धाव तर वेगाने पाहतायत क्षेत्ररक्षक, पाठला करतात. सेकंडचा कॉल. 2 धावा आतापर्यंत पूर्ण होत आहेत. 2च्या मदतीने संघाची धाव संख्या 51 वरती. आता 4 बॉलचा खेळ बाकी राहतो. 4 बॉल मध्ये 18ची आवश्यकता, म्हणजे 4 बॉल 3 षटकार. चार बॉल आता विजयासाठी 18 धाव संख्येची गरज आहे. पाहूयात मोठा फटका येईल का सुमितच्या बॅटमधून. 4 बॉल मध्ये 3 जर षटकार लगावले तर सुमित जाधवला अक्षरशः खांद्यावरती उचलून गेल संपूर्ण खरवई गाव. आता पाहूयात, ते गरजेचं आहे. 1 षटकार तर ऑलरेडी सुमितच्या बॅटमधून आलेला आहे. 4 बॉल मध्ये 18ची गरज. चला, जास्तीचा वेळ आपण घेऊ नका. गांधारी संघ आपल्याला विनंती आहे. 4 बॉल 18, 3 षटकार. बॉलिंग माकवती साहिल, स्ट्रायकिंग एंडला सुमित जाधव. शरीरापासून दूर, वाईड बॉल, एक्स्ट्रा रन. मॅच संपलेली नाहीये. 1 एक्स्ट्रा रन धाव पुस्तकावरती आड होत असताना जाऊन पोहोचलेली आहे. 52 वरती 4 मध्ये 18 करायचे होते. आता 4 बॉलचा खेळ बाकी राहतो. 4 बॉल मध्ये 17ची गरज. समोर खेळलेत एक्झिक्युशन, एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये प्रोटेक्शन. पहिली सिंगल तर वेगानं. सेकंडचा कॉल, मिस्टेक झाली. बॉल बघता बघता 2 खेळाडूंच्या मधून निघून चाललाय. सीमा पार, चौकार. 4च्या मदतीने टीमची टोटल देखील पुढे चालली आहे. ती 56 वरती. सन्माननीय देवीदासजी भगत साहेबांना आमची विनंती की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती यावं. आम्ही आपलं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत करत आहोत. लॉफ करतात. पॉवर पॅक फटका चाललाय सरळ लॉंग ऑन. बाउंड्रीच्या बाहेर ताकदीचा वापर. टायमिंग प्रॉपर. बॉल करतोय हवाई सफर. टोकलाय षटकार. 6च्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचलेली आहे ती 62 वरती. बॉल आता बाकी राहत आहेत ते 2 बॉल मध्ये विजयासाठी 7 धाव संख्येची गरज. 2 बॉल 7 धावा. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. 2 बॉल आणि विजयासाठी 7 धाव संख्येची गरज. 2 बॉल 7 धावा इथून करायच्यात. 2 बॉल 7 धावा. एक मोठ्या फटक्याची इथून आता गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम है. जब तक तेरे पास पैसा है तब तक दुनिया पूछेगी भाई तू कैसा है. जब तक तेरे पास बैट है तब तक तेरा थाट है, नहीं तो तेरे टीम की भी वाट है. 2 बॉल 7 धावा. ओ बॅट्समन बीट झाले. डॉट बॉल. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. या बॉल वरती रन येणं कदाचित गरजेचं होतं. सुमितने षटकार यादीच्या बॉल वरती लगावला. आता 1 बॉल मध्ये 7 धाव्यांची गरज. एखादी चुकी गोलंदाजाकडून. अपेक्षा तर गांधारी संघ बिलकुलच करत नाहीये, परंतु पाहूयात. 1 बॉल आता 7 धावा.
एक बॉल 7 रन. एज लागले पाठीमागे, बॉल जाईल सीमा पार चौकार, परंतु 3 धावेनं सामना इथून जिंकलेला आहे. गांधारी संघानं अभिनंदन टीम. आडलक टीम आहे गावदेवी खरवई. विशेष कौतुक आपण करूया, ज्याप्रमाणे खेळ आपण दाखवलेला आहे आपलं विशेष कौतुक आम्ही करत आहोत. तत्पूर्वी लगेचच आपण बॉल लगेचच मैदानाच्या आतमध्ये येऊ द्यात. धन्यवाद. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच बॅटिंग करत असताना या मॅचचा मॅन ऑफ द मॅच बॅटिंग करत असताना ज्याने 9 बॉल मध्ये 2 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीनं 21 धावा ज्याने बनवलेल्या आहेत, तो अजय ठरला या सामन्याचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच. आडलक टीम गावदेवी खरवई, खूप चांगली फाईट आपण तुमच्या वतीनं पाहिलेली. आम्ही विनंती करत आहोत सन्माननीय संकेतजी भोईर यांना की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचने सन्मानित करावं.